प्रत्येक अडचणीला आम्ही पैसे द्यायचो, पण कशातून द्यायचो? एकच योजना पाठवली, जसं आपण आता कर्ज घेणं आणि कर्ज काढणं आणि नवं जुनं करणं एवढंच करतो, तशी एकच योजना परंपरागत काय होती? गाई म्हशीचं प्रकरण कर, आम्ही लगेच देतो. परंतु दुर्दैवानं भिकारीजी गाई म्हशीचं प्रकरण करत असताना तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी 4 लाखाचं जर कर्ज घेतलं तर त्याला 40,000 रुपये बिल्ले मारणं, इन्शुरन्स करणं किंवा मॉर्गेज करणं याला खर्च व्हायचा. आज तुम्हाला सांगतो 5 लाखाचं कर्ज घेतलं तर 50,000, 6 लाखाचं कर्ज घेतलं तर 60,000. ते पैसे कुठे जायचे? हे पैसे कुठे जायचे? हे पैसे जायचे थेट शासनाकडे. ना तो ते आपल्या पैरोनाथ सोसायटीला मिळत होते, ना जिल्हा बँकेला मिळत होते, ना शेतकऱ्याला मिळत होते. ते पैसे डायरेक्ट थेट जायचे. उद्या जर त्या ठिकाणी आमच्या तुषार मारणेनी 5 लाख रुपये कर्ज घेतलं तर 50,000 रुपये एक तर तो अगोदरच पिसलेला शेतकरी, आणि त्याच्यात 5 लाखाचे तर त्याचे 50,000 गेले. बापू आता किती मिळाले? 4.5. म्हणजे पहिल्यांदा शेतकरी पिसलेला. सावकारापेक्षा काय वेगळी परिस्थिती ती. मग त्याच्यामध्ये तुम्हाला तो बारकाईने विचार केला आणि बळीराजा मुदती कर्ज योजनेचा पाया नवे तर त्याचा जन्म सुनील तात्रेंनी बँकेमध्ये केल्यानंतर घातला. आणि बळीराजा मुदती कर्ज योजना काय माहिती का तुम्हाला? एका शेतकऱ्याला एकरी 1.5 लाख याप्रमाणे प्रत्येकाला मर्यादा 7 लाखापर्यंत गेली. मग उद्या तानाजींनी सांगितलं की मला पोल्ट्रीला पाहिजे, तुला 7 लाख मिळणार. उद्या तर त्या ठिकाणी आमच्या सुरेश काळभोर म्हणले मला हॉटेल काढायचे, पुढचं हॉटेल काढायचे, तुम्हालाही 7 लाख रुपये देणार. प्रत्येकाला मर्यादा 7 लाखापर्यंत दिली. मॉर्गेज, बिल्ले मारणं आणि इन्शुरन्स या सगळ्या मागणी त्या ठिकाणी काढून टाकल्या. ज्या पद्धतीनं आपल्याला 3 लाखापर्यंत नंदू शेठ त्या ठिकाणी आपण 0% व्याजदराने कर्ज देतो. कशावरती देतो? फक्त सातबाऱ्याच्या ई करारावरती देतो. त्याच पद्धतीने ही बळीराजा मुदती कर्ज योजना आणली. केवळ तुमच्या ई करारावरती तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला 7 लाखापर्यंत कर्ज दिलं. कारण